नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सकाळचे 5:30 वाजलेले होते आणि सकाळी मी लवकर उठून लगेच स्वयंपाकाला लागली, कारण आज आहे सर्व पित्री अमावस्या। तर आज सगळे काय पित्रांना जेव घालतात आजच्या दिवशी, जे राहिलेले असतात ज्यांना म्हणजे जमत नाही वगैरे तिथींना, तर आपल्याला काय अडचण वगैरे आल्यास या सर्व पित्री अमावस्याला सगळे काय पित्र जेवतात। तर आज सर्व पित्री अमावस्या म्हणजे आज पित्रांचा शेवटचा दिवस असतो हा जेवणाचा। तर इकडे मिस्टरांना ड्युटी होती, त्यांना सुट्टी नव्हती, त्यामुळे त्यांच्या डब्याची माझी तयारी चालू झाली। शेवभाजी करायची होती, तर इकडे माझे सार भात डाळ वगैरे झालेलं होतं आणि आता मी ना चाणके आई मला लाटून देत होत्या, खिशी घेऊन घेतली होती आणि इकडे त्या आणि सई लाटते। तर सई पण खूप लवकर उठली, मी लवकर उठल्यामुळे। आणि इकडे आता लगेच चाणके वगैरे तळून घेईल, वडे वगैरे तळून घेईल, कारण पित्राच्या जेवणामध्ये भरपूर सारे पदार्थ असतात आणि भरपूर वेळ जातो। कितीही लवकर उठा तरी वेळ होतोच, कारण खूप साऱ्या भाज्या वगैरे सगळं काही असतं, म्हणजे वाढतानाही आपल्याला कळत नाही का काय राहिलं, काय विसरून जातो आपण, भरपूर सारे पदार्थ असतात त्यामुळे। तर थोडीशी माझी तब्येतही बरी नव्हती, त्यामुळे तुम्हाला काल व्हिडिओही आला नाही, पण घरी पित्र असल्यामुळे आपल्याला लवकर उठून कामाला लागावंच लागतं। तर सकाळी खूप लवकर उठले होते, आई पण उठलेल्या होत्या, तर त्यांनी मला चाणक्या वगैरे लाटून दिल्या। मी इकडे लगेच तळून घेते, वडे वगैरे करते। तर अशा पद्धतीने तर भरपूर म्हणजे आता गोड चाणक्या, वडे, भजे, कुरडई, आपल्या 5 भाज्या, डाळ भात कढी, एवढे सगळे काही पदार्थ असतात। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर आता थोडासा स्वयंपाक झालाय, भात डाळ काळी रशी, वडे पुऱ्या, वडे तळण्याचं काम चाललंय माझं। तुम्हाला पण थोडी पिशवीमध्ये टाकली आहे, पिशवीला पाणी लावते थोडं आणि हातावर घेऊन सोडायचे। हे बघा किती छान वडे होतात, मस्त वडे होतात। तर ते मशीन पण असतं, पण त्या मशीनने खूप जास्त मोठे होऊन जातात आणि आता छोटे छोटे करायचे, मग हातानेच करते आणि पटपट होत आहे हाताने पण। सई गाडी वाजू नकोस। तर कढी पण आता झालेली होती, तर कढी आता साईडला ठेवून देणार आणि आता सगळे काही भाज्या बाकी होत्या। तर भाज्यामध्ये डांगराची भाजी, आळूचे पानं, मेथीची भाजी, कारलं, गोराण्याच्या शेंगा सगळं काही करावं लागतात। तर सकाळीच भाजीपाला घेऊन आलेलो होतो, आदल्या दिवशी काही जमलं नाही मला, तर सकाळीच ना मामा घेऊन आले आणि आई निवडून देत होत्या मला एक भाजी। तर डांगर कापून घेतलं मी आणि सगळ्याचा स्वयंपाक मस्तपैकी आज मी केलं, सगळ्या भाज्या वगैरे। तर हे बघा तेलामध्ये ना जिरे आणि लसणाची फोडणी दिली, त्यामध्ये लाल तिखट, काळा मसाला, हळद आणि लगेच स्वच्छ डांगर धुवून टाकलं। सगळे काही भाज्या आपल्याला वाफेवरतीच होऊ द्यायच्या आहे आणि ह्या भाज्यांना ना शेंगदाणे वगैरे काही टाकण्याची गरज नसते, साध्या सिंपल अशा म्हणजे आपल्या फोडणीमध्येच आपल्या लाल मसाल्यामध्येच ह्या भाज्या केल्या जातात।
जातात. तर आता डांगराची भाजी झाली. त्याच कढईमध्ये ना मी लगेच गोराने वगैरे टाकून दिले आणि त्यानंतर शेवट मेथीची भाजी केली. तर मेथीची भाजी आपल्याला हिरव्या मिरचीची म्हणजे खुडी मिरचीची म्हणतात, तर तशा पद्धतीने करायची होती. तर इकडे काही भाज्या शिजत होत्या तोपर्यंत मी आळूचे पानेही लावून दिले तव्यावरती. तर बेसन पीठ वगैरे सगळं काही तयारी झालेली होती आणि अजून आपल्याला कारले वगैरे भाजी शिजत होती. गोरे शेंगा आणि आपली डांगराची भाजी झाली. तर हे बघा अशा प्रकारे मी 3-4 पानांचं लेयर घेऊन ना मस्तपैकी आळूचे पानं लावून दिलेली आहे आणि तुम्हाला आळूच्या पाण्याची रेसिपी शेअर केलेली आहे, शॉर्टही शेअर केलेला आहे, नक्की जाऊन बघा. तर भाज्या वगैरे झाल्या, खीरच बाकी होती आणि आई पोळ्या करत होत्या. त्या बोलल्या मी पोळ्या करते. तर त्या पोळ्या करत होत्या तोपर्यंत म्हटले रांगोळी वगैरे बाहेरची तयारी थोडी करून घेऊ, कारण आज आपले पित्र आपल्या घरी जेवायला येतात. तर दारासमोर छोटीशी रांगोळी वगैरे काढणे. त्यानंतर मम्मी पण आलेली होती. तर मम्मीलाही बरं नव्हतं तर ती हार करत होती देवासाठी. मम्मी आली आहे, मम्मीला पण बरं नाही आहे, हार करते, मस्त फुलं आणले. विठ्ठल रुक्मिणीला करते का? हो, ते देवीच्या फोटोला विठ्ठल रुक्मिणी. आज मला पण बरं नाही आहे, साड्यांनी थोडी दवदवच झालेली आहे, आरामात भेटलेलं नाही आहे 4 दिवसापासून. सईचं काय चाललंय? भांडे खेळ खेळ. कसा करते हा? खूप वास आहे फुलाला घातलं तर खूप असं रूपच माझ्या महालक्ष्मीला घातले ना गणपतीच्या फोटोला, असं वाटलं असं बोला त्याच येते असं वाटलं मला. तर मम्मीला बरं नव्हतं तर आज मीच खीर केलेली आहे सगळे काही आणि मम्मीची रेसिपी आहे ही पण. तर बऱ्याच टाईम मम्मीने रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, आत्ताही केलेली आहे, बऱ्याच ताईंना आवडली. तर आज मी पण करून बघितलं, म्हटले बघू आपणही करून मम्मी ज्याप्रमाणे त्या करते त्याप्रमाणे. आणि खरंच खूप छान आणि मस्त झालेली होती. तर ही मम्मी होती तर तिला बोलवलं, म्हटले हे बघ अशा प्रकारे करते. तर तिला विचारूनच करत होते, कारण म्हणजे जास्त प्रमाणात करायची होती ना, तर त्यामुळे. तर तिला म्हटले 2 मिनटे ये आणि हे बघ अशा प्रकारे भाजलेले वगैरे तिला विचारून घेतलं आणि खरंच खूप छान आणि टेस्टी मस्त खीर झालेली होती. तुम्हीही नक्की करून बघा. तर मागच्या व्हिडिओमध्ये मम्मीच्या खिरीची रेसिपी शेअर केलेली आहे, शॉर्टही आहे, तर नक्कीच जाऊन बघा. आणि माझ्या सासूबाई पण आलेले होत्या, त्याही बसलेल्या होत्या. माझं सगळं काही स्वयंपाक झालेला आहे आणि ते आता ना हे आहे माझे देर. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होते की घरामध्ये जो फोटो आहे तो कोणाचा आहे, तर माझे लहाने देर. तर त्यांचेच आज म्हणजे पित्र तर त्यांचेच होते आणि आमच्या बाबांचे होते. तर त्यांचा फोटो इथे ठेवला पाटावरती आणि हार वगैरे घातला, थोडी फुलांनी मी डिझाईन वगैरे करून घेतली आणि नैवेद्य वगैरे दाखवून दिला. आणि एक ना आपला म्हणजे घरावरती कौलपत्रा जे असेल ते त्याच्यावरती टाकतात. तर जे आमचं गावाकडचं घर आहे कुंदेवाडीला, तर जास्त काही लांब नाही, 5 म्हणजे 10-15 मिनटाचंच अंतर आहे. तर तिथे मामा जाऊन तिथे नैवेद्य वगैरे देऊन आले, कारण ते आमचं स्वतःचं घर आहे आणि तिथे म्हणजे पत्र्यावरती नैवेद्य दिला जातो.
तर तिथेच आम्ही नैवेद्य देण्यासाठी गेलो होतो. आणि सई बघा मी जशी व्हिडिओ काढते ना तशीच माझं बघून येणे व्हिडिओ काढत होती. तर इथे दिवा अगरबत्ती सगळं काही लावलं आणि सईने पण दर्शन घेतलं. तर हे बघा फुलं वगैरे टाकते आणि खरंच माझी मी जसं करते ना कॉफी करत असते. आणि हे तर आगारा तर म्हणजे आपलं नारळाचे हे टाकून सफेद भात तूप टाकून केलं जातं. तर याची ते धूर असतो ना तो आकाशात जातो असं म्हणतात. आणि इकडे आता उपास करूही आलेले होते. तर इथे बाबांवरचे ते भाऊ बसलेले होते आणि इकडे ना आजी आहे ना तर त्यांच्यावरच्या आजीलाही बसवलं होतं उपवास करू. आणि हा दादा पण बसलेला होता. तर मामांना नैवेद्य देण्यासाठी तिकडे जायचं होते त्यामुळे ते काही जेवायला बसले नाही. तर तसं काही उपवास करू बसल्यानंतर सगळ्यांना जेवला वाढून दिलं मी. आता आम्हीही जेवण करायला बसलोय. आम्ही जेवण करून घेतो. लाईट नाही म्हणून बेडरूम मध्ये बसलोय शेवटच्या, कारण इकडे गॅलरी आहे ना हवेशीर. तर आता आमचं रात्रीचं जेवण झालंय. तर सकाळचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालं. तुला पण काढायचं आहे का? हो काढू. तर आता आमचं रात्रीचं जेवण झालं. तर सकाळनंतर दुपारी आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर पूर्ण किचन क्लिनिंग वगैरे केलं. तर मम्मीला पण आज थोडंसं बरं वाटत नव्हतं. मलाही कालपासून खूप जास्त सर्दीने डोकं वगैरे दुखतंय. तर तब्येत काही थोडी बरी नाहीये. तर आता स्वयंपाक वगैरे झाले. तर आज पित्र होते सर्व पित्री अमावस्या तर राहिले असतात ना सगळे काही आजच्या दिवशी घातले जातात. तर आज आमचे पित्र होते. तर तब्येत बरी नसल्यामुळे आणि प्रत्येकाच्या घरी आज ना सर्व पित्री अमावस्या असते सगळीकडे आपल्या घरी ना जेव घालतात. तर पितरांना तर आजच्या दिवशी सगळीकडे असतात. त्यामुळे तुम्हाला जास्त काही व्हिडिओमध्ये कोणी दिसले नाही. आणि माझी तब्येत ही थोडीशी बरी नाहीये. तर आता माझं सगळं काही घरातलं आवडलं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सगळे गेल्यानंतर झोपलो होतो, आराम केला. कारण सकाळी खूप जास्त लवकर उठलेलं होतं. आणि आता पण रात्रीचं जेवण वगैरे झालं, किचन क्लीन झालेलं आहे. आणि आता इथंच व्हिडिओची एड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.